Dear students, we will discuss today question number 4 and 5 from our English workshop, lesson 1.2, an encounter of a special kind. Question number 4 is read the text carefully and arrange the occurrence of happenings in the text in the sequential order. म्हणजे आपल्याला या ज्या काही घटना आहेत ना 1 2 3 4 अप टू 13 या 13 इव्हेंट जे आहेत एकानंतर एक, जी पहिले घडली ती फर्स्ट, नंतर घडली ती नंतर, अशा पद्धतीनं जणू काही असेंडिंग ऑर्डरनी नंबर आपण अरेंज करतो तशा पद्धतीने अरेंज करायचं. आता या आउट ऑफ 13 इव्हेंट्स द व्हेरी फर्स्ट इव्हेंट वॉज दॅट ही वॉज एनग्रॉस्ड इन बुक्स. म्हणजे सगळ्यात पहिलं त्यांनी पण दिलेलं आहे बुकमध्ये, द ऑथर सेज दॅट आय वॉज एनक्रॉस्ड इन द बुक. म्हणजे पुस्तकांमध्ये ऑक्युपाईड होता आणि लगेचच थोड्या वेळात त्याला आवड असल्यामुळे तो काय झाला, डीपली ॲब्सॉर्ब झाला, बिझी झाला रीडिंगमध्ये. मग ते आहे नंबर 2. 6ला नंबर 1 द्यायचा आहे आणि 5ला नंबर 2 द्यायचा आहे. मग आता त्यानंतर काय झालं, तो जेव्हा वाचायला लागला, रीडिंगमध्ये बिझी होता, तेवढ्यात त्याला जोरजोरात कुठला तरी आवाज किंवा डिस्टर्बन्स आपल्या दिशेनेच येत असलेला आवाज त्याला लक्षात आला. आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. नंबर 3ला नंबर 3 द्यायचं आहे. नंबर 3ला नंबर 3. त्याला आवाज जेव्हा ऐकायला आला तेव्हा त्याच्यानंतरची घटना काय आहे, आता त्याची इच्छा झाली, वाचता वाचता भरपूर त्यांनी प्रयत्न केला की जाऊ दे, दुर्लक्ष करावं, परंतु शेवटी ओव्हरपॉवर झाली त्याची इच्छा आणि तिथून ऑथर उठले आणि ऑथरने उठून काय केलं, बघितलं. बघितल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं, आय सॉ. काय बघितलं त्याने, आय सॉ किती नंबर आहे बघा, समथिंग हॉरिबल, काहीतरी भयंकर बघितलं. आय सॉ समथिंग हॉरिबल नंबर 4 द्यायचं आहे तुम्हाला 10th इव्हेंटला. इथं 10th दिली आहे पण ती आहे 4th इव्हेंट. मग त्यांनी जे हॉरिबल पाहिलं होतं त्यावेळेला त्यांना पटकन क्लिक झालं, अरे प्राण्यांमध्ये असं एक काय परंपरा आहे, ट्रेडिशन आहे की जो बॉस असतो ना, लीडर मेल असतो, तो हेड असतो त्या फॅमिलीचा, त्या ग्रुपचा, आणि तो काय करतो, दुसऱ्या नवीन यंगवनला लीडर म्हणून एमर्ज होऊ देत नाही. एक तर त्याला किल करतो किंवा आपल्या हार्डमधून हाकलून लावतो. हा जो ॲनिमल क्लॅन मधला एक अलिखित नियम आहे तो त्यांनी ओळखला. आय रिकॉल्ड द कस्टम, हे जे वाक्य आहे आय रिकॉल्ड, नंबर 4ला द्यायचं आहे तुम्हाला नंबर 5. त्यानंतर नंबर 6 कुठे येणार आहे, नंबर 6 येईल तुमचं इथे आय गॅदर्ड, एक मजबूत अशी काठी शोधली ना, मजबूत अशी काठी शोधली आणि मग दगड भिरकावले. कोणाकडे, मजबूत काठी शोधून दगड भिरकावलं त्या मेल लंगूरकडे. मग दगड भिरकावल्यानंतरची घटना कोणती आहे, हो आय मॅनेज, दगड भिरकावला. मग आता मधला बराच काही प्रसंग जो आहे, आता काही सगळी स्टोरी तिथं दिलेली नाही, फक्त 13 सेंटेन्सेस आहेत एवढ्या मोठ्या लेसनचे. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर स्टेल. म्हणजे ते लीडरनी त्याला किलिंग करायचं, शेवटी लेखकाच्या काठी, दगडाचे मारे, त्यानंतर जमलेली गर्दी, कुत्र्याचं भुंकणं, इतरांचा सुद्धा लपून छपून असॉल्ट, ह्या सगळ्या गोष्टी बघून ते मेल लंगूर पळून गेलं आणि सोडलं छतावरती त्या बेबी लंगूरला. बेबी लंगूरचं मग ते सरकत होतं छतावरून खाली, अशा प्रकारच्या छतावरून खाली सरकत होतं. कसं तरी लेखकाने काय केलं, त्याच्या शेपटीला पकडलं बेबी लंगूरच्या. मग ही जी इव्हेंट आहे आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल, याला नंबर 7 द्यायचं आहे. बेबी लंगूरची टेल पकडल्यानंतर त्यांनी त्याला कुठं नेलं, बॅकयार्डला नेलं की जिथं पोल्ट्री कूप होता. मग तिथे नेऊन त्याची मग जखम वगैरे धुवली, त्याची काळजी घेतली, त्याचं फर्स्ट एड दिलं, त्याला वॉटर स्प्रिंकल केलं आणि वॉटर स्प्रिंकल केल्यानंतर थोडंसं ते हालचाल करायला लागलं. मग मात्र त्याला लेखकाने काय केलं, एक केळी सोलून दिली, पील्ड बनाना. आय ऑफर्ड पील्ड बनाना. म्हणजे इथं 7 नंबरला आपल्याला 9th सिरियल द्यायचं आहे, 9th. त्यानंतर काय झालं,
10th कुठं देणार तू? मग आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. त्यानंतर ते थोडंसं खाल्ल्यानंतर त्यांनी केळी, मग लेखक काय केले, हळूच बाजूला सरकले की जेणेकरून आता ते ट्रॉमामधून बाहेर आलेलं होतं, तर आपल्या बाळाजवळ आई येईल आणि त्या बाळाला आपल्या आईचं प्रेम भेटेल म्हणून ते बाजूला सरकले. आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आणि मग मदरला तिच्या बेबीकडं जायला जणू काही त्यांनी परवानगी दिली किंवा इशाराच केला. त्यानंतर त्यांनी आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. मग त्या आईनं बघितलं होतं की लेखकाने आपल्या बाळाला वाचून आपल्यावर फार उपकार केले होते. तिच्या नजरेत जी उपकाराची भावना दिसत होती लेखकाला, ती काय आहे, मला कधीच विसरता येणार नाही. आणि त्यानंतर याला किती नंबर दिला आपण? 11 दिला. त्यानंतर जी घटना होती, आय वॉज 12 नंबर कुणाला देऊ आपण? 11thला द्या 12 नंबर. मग तिची उपकाराची भावना बघितल्यानंतर मला एक लक्षात आलं की फक्त अन्न वगैरे देणं हे काही मीन्स ऑफ कम्युनिकेशन नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? कुठेतरी थोडासा त्याग करावा लागतो. प्रेमाची भावना असली पाहिजे एकमेकांना कम्युनिकेट करण्यासाठी. काय आहे, आपल्यामध्ये एक जिव्हाळा असावा लागतो. या गोष्टीची एक मला जाणीव झाली. आणि शेवटी लास्ट नंबर 13 आपण देऊ कुणाला? आय स्टील रिमेंबर. तो प्रसंग अजूनसुद्धा मला आठवतो. तर हा प्रसंग जो आठवतो याला आपण नंबर 13 दिले. तर अशा प्रकारे हे आपल्याला असेंडिंग ऑर्डरने, म्हणजे सेंटेन्सेस जर पुन्हा लिहायचे असेल तर पहिले हा लिहिणार आय वॉज, त्यानंतर 2 लिहिणार, नंतर 3 लिहिणार, नंतर 4 लिहिणार, नंतर कुठं आहे 5, नंतर 6, नंतर 7, नंतर 8, नंतर 9 आणि हे 10, 11, 12 आणि 13. म्हणजे तुम्ही या सिक्वेन्सने लिहिणार. ही करेक्ट ऑर्डर आहे. या साईडला आपण असं लिहू शकतो की करेक्ट ऑर्डर. दिस इज करेक्ट ऑर्डर. नाउ स्विच टू क्वेश्चन नंबर 5. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये 5-6 ओळी लिहायचे. What would you do if you found an injured bird while returning from your school? तुमच्या शाळेहून परतत असताना तुम्हाला एखादा जखमी अवस्थेत पक्षी भेटला, कुठेतरी रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. तुम्ही काय कराल? आपण काय करतो? त्याला उचलून घेऊ अलगद, जवळपास जिथं शक्य आहे तिथं त्याच्याकडून आपण त्याला फर्स्ट एड किटच्या मदतीने आपण त्याला काय करू, पहिले त्याचे इंज्युरीज वगैरे क्लीन करू, त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर त्याला आपण वेटरनरी हॉस्पिटलला घेऊन जाऊ. मग तिथं ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्या घरी आणू, त्याला खाऊ पिऊ घालू, त्याची काळजी घेऊ. आणि काळजी घेऊन तो एकदम बरा झाल्यानंतर आपण काय करू, त्याला त्याच्या होम प्लेसला, नैसर्गिक जे मूळ त्याचं ठिकाण आहे जिथे कुठे राहत असेल त्याला त्या नेचरमध्ये, फॉरेस्टमध्ये, शेतामध्ये आपण सोडून देऊ. आय विल क्लीन द वुंड्स देन ऑफर सम वॉटर. म्हणजे मी पहिल्यांदा काय करेल, मी पहिल्यांदा त्याला त्याच्या ज्या वुंड्स आहेत त्या क्लीन करेन, त्याला थोडंसं पाणी पाजण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर देन आय विल टेक टू अ व्हेटरनरी डॉक्टर. मग त्याला व्हेटरनरी डॉक्टरकडे, पशु पक्षी प्राण्यांचे जे डॉक्टर असतात त्यांना व्हेटरनरी डॉक्टर म्हणतो, पशुवैद्यक. देन अंटील म्हणजे त्याला डॉक्टरकडे येईन. आय विल टेक केअर ऑफ इट फॉर फ्यू डेज अंटील इट रिकवर्स. मग त्याला अन्न पाणी पुरवठा करून मी त्याची पूर्ण काळजी घेईन, मेडिसिन्स त्याला वेळेला देईन. वेन इट इज टोटली रिकवर्ड, जर पूर्ण बरा झाल्यानंतर आय विल लेट हिम इन हिज नॅचरल ड्वेलिंग प्लेस. मग मी त्याला, त्या पक्षाला शेतामध्ये किंवा जंगलामध्ये सोडून देईन. द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट ओपिनियन डू यू form about the narrator from the story. Now here narrator in the story is author himself. तो ऑथर स्वतःच सगळी गोष्ट सांगत आहे. म्हणजे ऑथरनी कुठलं कॅरेक्टर निर्माण केलं नाही की जे बोलतं. ऑथर इज द नरेटर हिअर. मग आता ऑथर कसा होता? सगळ्यात पहिले तर तुम्हाला लक्षात आलं असेल, छोट्या बेबीची काळजी घेतली, केअरिंग होता, लविंग होता. परंतु he didn't like domination by powerful
ऑन दी वीकर सेक्शन्स. म्हणजे त्याला एखाद्याने दुसऱ्या कोणाला डॉमिनेट करणं किंवा पॉवरफुलने जिसकी लाठी उसकी भैंस म्हटलं जातं ना, हे त्याला आवडत नाही. एखाद्या पॉवरफुलनी किंवा एखाद्या मोठ्या लंगोरनी छोट्याला मारणं किंवा किल करणं हे त्याला आवडलं नाही. म्हणजे थोडक्यात मोठ्यांनी छोट्यावर किंवा कोणी कोणावर अन्याय करू नये, सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे या मताचा तो लेखक होता. तो ॲनिमल लव्हर पण होता. त्यानंतर सोबतच म्हणजे आपल्या लेसनच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे की त्यांना रीडिंग, ही लव्ड रीडिंग द नॉव्हेल्स ॲज वेल ॲज स्टोरी बुक्स. पुन्हा एक गोष्ट लक्षात आली की ही टूक रिस्क बिकॉज ही माईट हॅव असॉल्टेड बाय द मेल लंगूर. तो मोठा लंगूर त्याला अटॅक करू शकला असता, पण ती रिस्क घेतली. त्याने रिस्क घेऊन छोट्या लंगूरला वाचवलं. म्हणजे तो करेजियस होता. ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात आलं. म्हणजे त्याचं लव, करेज, जस्टिस अशा काही गोष्टी आपल्याला या लेसनमधून लक्षात येतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. You have to complete and write the paragraphs. Question number 7, work in pairs and make as many words. Encounter पासून तुम्हाला किती शब्द बनवता येतात? 3 लेटर, 4 लेटर, 5 लेटर. आता क्वेश्चन नंबर 8, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मी हे इरेज करतो. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला? ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन मराठी. म्हणजे मराठीमध्ये आहेत तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 6 and 7 is left for your homework. We'll do it later. We will see the homework first. Question number 8, translate the following proverbs. English. बघा, आपण इंग्लिशचं मराठीत म्हणा, मराठीचं इंग्लिशमध्ये म्हणा ट्रान्सलेशन करतो. प्रोव्हर्ब्स काय असतात? प्रत्येक शब्दाचं युज्युअल मिनिंगच्या ऐवजी हे एकत्रित आल्यानंतर थोडीशी वेगळी मिनिंग निघते किंवा वेगळा अर्थ निघतो. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. हीच खरी ईश्वर सेवा. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. ॲक्च्युअली तो रफर नाही तर ती वेलंटीच आहे, परंतु याला काना नसतं ह्या वेलंटीला, ईवरच्या. ईश्वर सेवा. नंबर बी, पेरावे तसे उगवते. पेरावे तसे उगवते. बघा, मराठीमध्ये ह्या म्हणी प्रचलित आहेत. पेरावे तसे उगवते किंवा बियासारखी रास असंही म्हटलं जातं त्यालाच आपण बियासारखी रास, पेरावे तसे उगवते किंवा जैशी करणी वैसी भरणी असंही म्हणतो ना आपण. पण ते थोडंसं वाईट कामासाठी घेतो, जैशी करणी वैशी भरणी. ठीक आहे. आता जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. याच्यासाठी इंग्लिशमध्ये प्रोव्हर्ब आहे, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. दिस इज द प्रोव्हर्ब इन इंग्लिश. मानवाची सेवा, माणसाची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. इथे पेरावे तसे उगवते. सो शॅल यू रीप. ॲज यू सो, यू
SOW, सो मीन्स पेरणी करणे. ॲज यू सो शॅल यू रीप, शॅल यू रीप, REAP. पेरावे तसे उगवते, जैसी करणी वैसी भरणी. अशा प्रकारे अर्थाने आपण हे वापरतो. याच्यामध्ये वर्कशॉप मोठा आहे, अजून एक लेक्चर आपल्याला लागणार आहे. तर याच्यामध्ये काही रँडम क्वेश्चन म्हणजे कमी वेळात होणारे आपण आज कव्हर करायचा प्रयत्न करू. स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस एक दिसतं. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल लँग्वेज स्टडीमध्ये माय ग्रँड पॅरेंट्स लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून लॅप. A stranger were knocking at our door. My sister and I shares a study room. ठीक आहे, आपण याला क्वेश्चन नंबर करेक्शन सांगतो, तुम्ही घ्या. लँग्वेज स्टडीमध्ये 1 आहे ना, आतले आपण मध्ये मध्ये घेऊयात, इथे बसतील तेवढं बघूयात थोडक्यात. लँग्वेज स्टडी म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये करूयात आपण. लँग्वेज स्टडी आता ॲक्च्युली इथे प्रेझेंट पार्टिसिपल आणि कंटिन्युअस टेन्स, ट्विंकलिंग आईज, स्टार्टेड ट्रेम्बलिंग, ING लागलेले शब्द काही प्रेझेंट पार्टिसिपलमधून आपण यूज करतो आणि काही वेळेला कंटिन्युअस टेन्स म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी कंटिन्यू आहे, इम्परफेक्ट आहे, चालू आहे क्रिया, अशा अर्थाने वापरतो. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचे ING वाले वर्ड शोधून. त्यातला नंबर 2 आहे. स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. माय ग्रँड पॅरेंट्स लेट डाऊन फॉर एन आफ्टरनून नॅप. नाही, पास्ट टेन्स आहे. माय ग्रँड पॅरेंट्स लेट डाऊन फॉर एन आफ्टरनून नॅप. वेअर असलं पाहिजे का? माय ग्रँड पॅरेंट्स वेअर लेट डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग. माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. वन ऑफ माय फ्रेंड्स एस पाहिजे, अनेक मित्रापैकी एक इज लिव्हिंग स्कूल. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग ओव्हरहेड. बरोबर आहे. तर मग माय ग्रँड पॅरेंट्स काय असलं पाहिजे ते? वेअर लेट डाऊन, वेअरच पाहिजे. हे करेक्शन करून घ्या तुम्ही, परत लिहून आणा. रीराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिव्हन अलॉंग विथ. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 1, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. I took the baby langur to our backyard. बघा, याला काय करायचं? रीराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. इथं सेंटेन्स कसं आहे? सिंपल परफेक्ट आहे ना. टूक, TOOK, टेक आणि टूक हे सिंपल पास्ट टेन्स आहे, त्याला परफेक्ट करायचं आहे. तर काय करायचं आहे? पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपण काय करतो? हॅड आणि वर्बचं पास्ट पार्टिसिपल घेतो. आय हॅड टेकन द बेबी लंगूर. आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. ओके, हे बघा इथे काय आलं, तुम्हाला लक्षात आलं का? सब्जेक्ट प्लस वर्बच्या अगोदर हॅड आणि वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आय हॅड टेकन आलं, आय टूक नाही, आय हॅड टेकन. हे आहे पास्ट पार्टिसिपल आणि हे हॅड काय दाखवतं? परफेक्ट पास्ट दाखवतं. परफेक्ट पास्ट. हॅज असेल तर परफेक्ट प्रेझेंट दाखवेल. नेक्स्ट बी.
बीचा आन्सर लिहूयात आपण. बी. She simply sat there quietly. Rewrite the sentence in the present continuous tense. She simply sat. She simply is sitting. प्रेझेंट आहे ना, is sitting. म्हणजे इथे काय, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस O. Simply is sitting there quietly. There quietly. Next sentence. The mother langur looked straight into my eyes. Mother langur looked straight into my eyes. काय करायचं, rewrite the sentence in the simple present tense. The mother langur looks straight into my eyes. The mother langur looks straight into my eyes. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, S प्लस V1 प्लस O. हा ते नाही घ्यायचं फॉर्म्युल्यामध्ये ते लिहायची गरज नाही. लुक किंवा लुक्स. सी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. आन्सर लिहिताना तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा नाही, फक्त मी तुम्हाला आठवण करून देतोय मागं आपण जे शिकले 7-8 नाही. सी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. त्याचं सिंपल फ्युचर टेन्स करायचं आहे, म्हणजे ती सर्वे करेल. बरोबर. मग आता करेल तर सी विल सर्वे द एरिया. सी विल सर्वे द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. For the vicious male langur. इथे काय येतं, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस काय येतं, V1 प्लस O. तर लँग्वेज स्टडी कंप्लीट केलेला आहे आपण. ज्या काही गोष्टी आता मध्ये आपण आज लेफ्ट केलेले आहेत, वेळेचं बंधन असल्यामुळं आता 8:20 झालेत तुमचे. तर मग ह्या मध्ये आपण सोडलेल्या गोष्टी उद्याच्या वर्कशॉप लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहेत. परंतु तुम्ही आपण जे सोडून दिलं आहे आजच्याला ते तुम्ही ट्राय करून लिहून आणायचं आहे बुकमध्ये. आपण चेक करू, करेक्शन करू आणि परत तुम्हाला व्यवस्थित मी तुम्हाला तो वर्कशॉप कंप्लीट करून देतो. थँक यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक आवर व्हिडिओ, प्लीज लाईक द व्हिडिओज, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक यू.